हाय नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर. आज कमळी जी सिरियल चालू आहे झी मराठीवरती त्याचा मी आज थोडक्यात रिव्ह्यू तुम्हाला सांगते. कमळी सिरियलमध्ये थोडक्यात असं घडतं की आज कमळीची जी मैत्रीण आहे ती कमळीचे वेट करत असते. त्याच्यानंतर तिकडे तिला मेन फोन करायचा असतो स्केच आर्टिस्टकडे. ती कमळीला सांगते की आज एक मला महत्त्वाची व्यक्ती भेटायला येणार आहे. महत्त्वाची व्यक्ती म्हणजे तेच की जो स्केच आर्टिस्ट असतो, ज्याच्याकडे कमळीचं स्केच असतं. त्याच्यानंतर स्केच आर्टिस्टला फोन केल्यानंतर स्केच आर्टिस्ट तिला भेटल्यानंतर स्केच आर्टिस्ट तिला कमळीबद्दल सगळं कळलं जातं की हीच कमळीची मैत्रीण आहे आणि ह्या दोघी एकाच कॉलेजमध्ये शिकत असतात. असं कळल्यानंतर त्या मुलीला खूप आनंद होतो. मग ती काय करते, ती स्केच आर्टिस्ट जे आहे ते सांगतो की त्या मुलीला माझ्यासमोर घेऊन ये म्हणजे मला खात्री होईल. मग ती रिटर्न जाते. पण इकडे तरी हिचा प्लॅन पूर्ण ठरलेलाच असतो. हिने पूर्ण प्लॅन केलेला असतो की तिकडून ट्रक येतो आणि त्या मुलीला उडवलं जातं आणि ती रक्ताच्या थारोळ्यात पडते आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना तिकडं तिला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं आणि हीच बातमी कमळी आणि निंगीला कळते. कमळी आणि निंगीला कळल्यानंतर त्याही हॉस्पिटलमध्ये जातात आणि तिथं लगेच हे हिचा ड्रायव्हर आणि हे दोघेजण पोहोचलेलेच असतात. तर स्केच आर्टिस्टच्या मनात शंका येते की हे फक्त स्केचसाठीच केलं जातं आहे आणि मग कमळीचं आता सत्य समोर येणारच असतं. पण काय होतं की तिच्या मैत्रिणींबरोबर बोलायला जाते कमळी आणि निंगी. तर ती फक्त स्केच आर्टिस्ट असं काहीतरी बोलत असते पण तिचं वाक्य काही कंप्लीट होत नाही. तिची नाजूक अवस्था खूप सांगितलेली आहे आणि पायाला फ्रॅक्चर असंही सांगतात डॉक्टर. मग आता आपल्याला पुढे कमळी याचं खरं सत्य समोर येणार का, कमळी कळणार का सगळ्यांना कमळीच हीच राजनची मुलगी आहे म्हणून. इकडं राजनचा पण फोन स्विच ऑफ केला जातो की स्केच आर्टिस्टचा संपर्क होऊ नये म्हणून. आता नेमकी सगळ्या याच्यातून राजनपर्यंत स्केच आर्टिस्ट कसा पोहोचेल, ती मुलगी शुद्धीवर आल्यानंतर कमळीच आहे ही राजनची मुलगी. आता कमळीचं सत्य सगळं समोर येईल काय हे पाहणं आपल्याला मनोरंजक ठरणार आहे. हे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. थँक्यू. बाय बाय.